टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्यांनी सांगितलं की पुढचं कार्यकाळ फार आहे, जरा जपून जा, काय सल्ला द्यायला? नाही, आता ते मोठे नेते आहेत, ते सल्ला देण्यासाठीच आहे। जी भूमिका ते आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभेवेळेस घेतली पाहिजे होती। जर पोळाबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले? का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले? का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं, काट्यात लपला होता तर काटे काढत असेल? मग तेव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो। आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरबाळं झालो। माननीय थोरात साहेब, आम्ही आमचा सन्मान करतो। आम्हाला पोरबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली, म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला। मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही। सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो, हे कदाचित त्यांना पचत आजही नाही। आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडला आहे की काळ प्रदीर्घ आहे, आम्ही तर मान्य करायला तयार आहोत। आम्ही तर आमचं मागचे 40 वर्षे संघर्षात गेले, पुढचे 40 वर्ष आम्ही संघर्षच करत राहणार। कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात। ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत। प्रभावती बोगरेंचं म्हणणं आहे की तुम्ही दमबाजी करत नाही असं म्हणताय, मात्र प्रत्येक भाषणात तुमची दमबाजी आहे। समोर तुम्ही दमबाजी करता, नंतरही मागूनही दमबाजी करता। नो कमेंट्स। 5 कोटी कसले काय मला माहीत नाही, काय तुम्ही म्हटलं, परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं, या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही। जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे। मे महिन्यामध्ये जूनमध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाही आहे, हे लक्षात घ्या। निळवंड असेल नाही तर भोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे। पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे, आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे। सुजय विखे संगमनेर मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रखडली जात होती असे त्या ठिकाणी निदर्शनास आलं। ठीक आहे, ते आता बोलतायत ते बोलू द्यायचं। आता काय म्हणजे आता सुजय विखेंवर बी बोलावं, टीका करावी, राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही। एकामेका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित, पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा करायला नका लावू। पोराबाळांना काय सल्ला द्याल साहेब? पोरा बाळांना सांगायचा काळ खूप आहे मोठा, काळजीपूर्वक जा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।